हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओवरती. त्याचं नाव आहे समीर चिमन ऑन पॅसिव्ह विक्ट्री विथ ॲश AIIT अपडेट. सर्वांना माझा नमस्कार. आज अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकवरती तुम्हाला सांगणार आहे, ते म्हणजे विक्ट्री विथ ॲशमध्ये इन झाल्यावरती म्हणजेच रजिस्ट्रेशन झाल्यावरती, परंतु काही जणांचे रजिस्ट्रेशन झाले नाही, काही जणांना मेल आला नाही, अजून KYC बाकी आहे. त्याच संदर्भात मी थोडक्यात पण महत्त्वाचे सांगणार आहे. तर सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐका. सर्वप्रथम ज्यांनी रजिस्ट्रेशन करून त्यांना ईमेल येऊन KYC कंप्लीट झाली, ते विक्ट्री विथ ॲशमध्ये पूर्णपणे इन झाले आहेत. मात्र काही जणांचे रजिस्ट्रेशन झाले मात्र ईमेल आला नाही, तर त्यांनी गोंधळून जाऊ नये. सर्वजण एकाच वेळी रजिस्ट्रेशन करीत असल्यामुळे सर्व्हर डाऊन होत असो, तर अशा वेळी पॅनिक न होता दर 1 तासाने आपलं जीमेल मध्ये जाऊन मेल चेक करणे. त्यात ऑप्शन आहेत, त्यात ऑल मेल ऑप्शन चेक करणे, त्यानंतरला स्पॅम ऑप्शन चेक करणे, प्रायमरी ऑप्शन चेक करणे. कुठल्या तरी ऑप्शनमध्ये आपला विक्ट्री विथ ॲश म्हणून मेल नक्कीच आलेला असेल. दर तासाला चेक करणे आणि समजा मेल आला असल्यास ॲक्टिवेट माय अकाउंटला क्लिक करणे. अकाउंटला क्लिक करताच तुम्ही विक्ट्री विथ ॲशमध्ये प्रवेश कराल आणि वेलकम लॉग इन टू युअर अकाउंट टू कंटिन्यू ला क्लिक करणे. खाली आपला ईमेल प्रविष्ट करणे, त्यानंतर तुम्ही नवीन तयार केलेला पासवर्ड प्रविष्ट करणे. ह्या ठिकाणी मित्रांनो लक्षात घेण्याची गोष्ट आहे की काही जण आपला ऑन पॅसिव्हचा OES मधला ओमेल प्रविष्ट चुकून करतात, तर तो मेल ॲक्सेप्ट होणार नाही. तर लक्षात घ्या, फक्त आणि फक्त जीमेल म्हणजे उदाहरणार्थ xyz@gmail.com असे असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पासवर्ड प्रविष्ट करून पुढचा KYC च्या ऑप्शन मध्ये प्रवेश कराल. प्रवेश करताच समोर आयडेंटिटी व्हेरिफिकेशन रिक्वायर्ड असे दिसेल. त्या ठिकाणी स्टार्ट व्हेरिफिकेशनला क्लिक करणे. त्यानंतर व्हेरीफाय युअर आयडेंटिटी येईल. पुढे कंटिन्यूला क्लिक करणे. त्यानंतर चूज युअर व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट. त्यात तुम्हाला नॅशनल ID मध्ये आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि रेसिडेंट परमिट असे ऑप्शन असतील. त्यातील कोणताही एक ऑप्शन तुम्ही निवडा. तुम्ही जर तुमच्या परीने ऑप्शन निवडा आणि तुम्ही जर आधार कार्ड ऑप्शन निवडला तर तो पुढे कंटिन्यूला क्लिक करणे. लगेच तुमच्या आधार कार्डचा पुढच्या बाजूचा फोटो काढा. त्यानंतर व्हेरीफाय डिड इट मी वॉन्ट्स टू यूज युअर कॅमेरा मध्ये अलाउ व्हाईल विजिटिंग द साईटला क्लिक करून चेक क्वालिटी अँड कन्फर्मेशनला क्लिक करा. त्यानंतर स्कॅन युअर आधार कार्ड बॅक साईड, मग आधार कार्डच्या मागचा बाजूचा फोटो काढा. त्यानंतर सर्व ओके असल्यास प्रोसेसिंग इमेज येईल. त्यानंतर प्रिपेअर फॉर द कॅमेरा असे येईल. मग आपल्याला मोबाईलच्या फ्रंट कॅमेरा ओपन करा. आपला फेस व्हेरिफिकेशन म्हणजेच आपल्या स्वतःचा फोटो काढणे, आधार कार्डवरील फोटो आणि तुमचा आत्ता काढलेला फोटो मॅच झाला पाहिजे. बरं का मित्रांनो, महत्त्वाचे सांगतो, लक्षात घ्या. जर का तुमचा आधार कार्ड जुना असेल अथवा तुमच्या ज्या चेहऱ्यामध्ये काही बदल झाला असेल तर आपला फेस मॅच होणार नाही, म्हणजेच फेस व्हेरिफिकेशन रॉंग होईल. म्हणून तर KYC व्हेरिफिकेशन करण्या अगोदरच जवळच्या आधार कार्ड सेंटरमध्ये किंवा बँकेमध्ये किंवा पोस्टात जाऊन आपला नियमाने बायोमेट्रिक पद्धतीने पुन्हा नव्याने आधार कार्ड अपडेट करावे आणि सायबरमध्ये जाऊन स्मार्ट कार्ड आधार कार्ड बनवून आणणे. कारण पोस्टाने जास्तीत जास्त 30 दिवस लागतात. मग मात्र तुमची घाई होईल.
तर कोणाचा जुना अगदी 3 ते 4-5 वर्ष झालेला असेल तर अशाने आधार कार्ड त्यांनी सुद्धा नव्याने अपडेट करणे अगदी जरुरी आहे. अगदी 15 मिनिटांमध्ये अपडेट होतो. आपला आधार कार्ड आणि आपला फेस मॅच झाल्यावरती यू हॅव बीन व्हेरीफाईड होऊन 3, 2, 1 आणि डन ओके असं चिन्ह दिसेल. त्यानंतर तुम्ही विक्ट्री विथ ॲश मध्ये इन झालात असे गृहीत धरण्यात येईल. लक्षात घ्या, ज्यांची केवायसी झाली आहे त्यांना पुन्हा काही करायची गरज नाही. ते विक्ट्री विथ ॲश मध्ये इन झाले, पूर्णपणे इन झालेले आहेत. परंतु ज्या लोकांच्या लिंकच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन झाले आहे मात्र केवायसी अजूनपर्यंत झाली नाही, त्यांनी दर तासाने म्हणजे दर तासाला आपली आयडी ओपन करा. केवायसी रजिस्ट्रेशन ऑप्शन केव्हाही येऊ शकतो. आणि ज्यांनी आता रजिस्ट्रेशन करीत आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन झाल्यावर लगेच केवायसी येणार, त्यांची लगेच केवायसी होणार. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे अजूनपर्यंत लोकांच्या मनात प्रश्न येत आहेत की आपला बिझनेस कसा आणि कोणत्या पद्धतीत असेल, त्याचप्रमाणे आपल्याला जो इन्कम येणार आहे तो कोणत्या प्रकारे आणि कसा जनरेट होईल. कारण फ्रेश युजर्सला जर लिंक पाठवायची असल्यास नवीन युजर्स विचारतात की आमचा त्यात काय फायदा आहे, आम्ही का म्हणून लिंक ओपन करू. तर अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं अगदी लवकरात लवकर आपल्याला मिळतील. तोपर्यंत माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा आणि स्टे ट्यून. गुड लक. तोपर्यंत वंदे भारत.